सगळ्यात महत्त्वाची संस्था आहे. त्या ठिकाणी देखील हेमंत सर ट्रेनर म्हणून कार्यरत आहे. किती वर्षापासून सर? साधारणतः 8 ते 10 वर्षाचा अनुभव त्यांना या क्षेत्रातला आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी शेतकरी बांधवांना आपल्या या विषयाचं मार्गदर्शन करावे. धन्यवाद सर. सर्वप्रथम या ठिकाणी ॲग्रोविजनचे खास करून आभार मानतो की त्यांनी मला सलग 5व्या वर्षी या ठिकाणी तुमच्याशी शेडनेट पॉलीहाऊस आणि याच्यानंतर दुपारी माझंच सेशन आहे फ्लोरिकल्चरवरती. आत्ताचा जो आपला विषय तो आहे शेडनेट हाऊस तंत्रज्ञान आणि पॉलीहाऊस तंत्रज्ञान. जसे की बरेचसे लोक म्हणतात की ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये काही लोकांचे ह्याच्यामध्ये मतभेद आहेत की ही टेक्नॉलॉजी विदर्भामध्ये सक्सेसफुल आहे किंवा नाही. बरोबर, इथून प्रश्न आहे ही टेक्नॉलॉजी म्हणजे नक्की काय, याचे कन्सेप्ट काय, याच्यासाठी गव्हर्नमेंट आपल्याला काही काय मदत करतं. जर का तुम्हाला ही करायची असेल तर तुमच्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती, किती गुंठ्यापासून किती गुंठ्यापर्यंत तुम्ही ही करू शकता, याच्यासाठी साधारणतः खर्च किती येतो, या सगळ्या गोष्टींची म्हणजे टॉप टू बॉटम खड्डा खोदण्यापासून ते फार हार्वेस्टिंग, मार्केटिंग, पॅकेजिंग टू गव्हर्नमेंट सबसिडीच्या रिलेटेड तुम्ही कोणताही प्रश्न मला विचारू शकता. जास्त करून आपण याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईप म्हणण्यापेक्षा आपण हे 2 वे कम्युनिकेशन ठेवणार आहे की ज्या तुमच्या मनामध्ये शंका आहेत की तुम्ही ज्या दृष्टीने इथं आलात तर ते जास्त समजावण्याचा मी प्रयत्न करेल. याच्यामध्ये मुख्यत्वे करून ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजीमध्ये 2 पार्ट आहेत. पहिला जो पार्ट आहे तो आहे शेडनेट हाऊसचा पार्ट आणि दुसरा जो पार्ट आहे तो आहे पॉली हाऊसचा पार्ट. जसं की आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणत असतो की शेडनेट हाऊस म्हणजे गरिबाचं घर असतं आणि पॉली हाऊस म्हणजे एक असं श्रीमंताचं घर असतं की ज्याच्याकडे पैसे जास्त आहेत की तो त्याच्यापासून याच्यामध्ये सुरुवात करू शकतो. ठीक आहे, आपण सुरुवात जी करणार आहे ती गरिबाच्या घरापासून सुरुवात करणार आहे. म्हणजे पैसे कमी आहेत तुमच्याकडं आणि तिथून तुम्हाला मुळात हे जर कळलं, ह्याच्यामध्ये जर का तुम्ही पीक लावला ते परवडू लागलं तरच तुम्ही त्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही त्याच्यामध्ये पॉलीहाऊसमध्ये उतरू शकता. अदरवाईज ही जी टेक्नॉलॉजी याच्यामध्ये तुम्ही लाखो रुपये खर्च करून पण शेतकरी त्याच्यामध्ये अजून पाठीमागं मागास असेल. आता आम्ही बघतो की आम्ही ज्या ठिकाणी तळेगाव दाभाडे या ठिकाणी पुण्यामध्ये, तळेगाव दाभाडेमध्ये तुम्ही जर का बघितलं, तुमच्यापैकी किती लोकांनी तळेगाव दाभाडे पाहिलेले हात वर करा. 1 2 अजून बाकी. तळेगाव दाभाडेमध्ये एकाच ठिकाणी जवळपास 300 ते 400 एकर पॉलीहाऊस एरिया आहे. ॲज लाईक मिनी इस्रायल. आपण काय करतो, आपल्या इथलं इस्रायल सोडून दुसरं इस्रायल पाहायला जातो कारण ते माहीत नसतं लोकांना. एकाच ठिकाणी जवळपास 300 ते 400 एकर पॉलीहाऊस एरिया आहे आणि त्याच्यामध्ये मेजॉरिटी जो कल्टिवेशनचा पार्ट आहे तो सगळ्याच्या सगळा जवळपास 300 पॉलीहाऊस म्हटलं आपण तर त्याच्यामध्ये जवळपास 295 पॉलीहाऊसमध्ये फक्त गुलाबाची लागवड आहे, म्हणजे रोज कल्टिवेशन आहे. मग बाकीचे जे काही उरलेले 2-3 युनिट आहेत त्याच्यामध्ये नर्सरीचं युनिट आहे. जसं की आपण म्हणतो की ऑर्नामेंटल नर्सरी, त्याच्यामध्ये तुम्ही शोभिवंत झाडं, इनडोअर प्लांट, आउटडोअर प्लांट त्याची तिथं लागवड केली जाते. आणि काही जे पॉलीहाऊस आहेत त्याच्यामध्ये एखाद्या पॉलीहाऊसमध्ये जरबेराची लागवड, अशा पद्धतीने तिथं म्हणजे कल्टिवेशनचा मेन एरिया. आता आपल्याला जे प्लॅनिंग करायचं आहे हा जो पार्ट आहे या पार्टमध्ये टेम्परेचर जास्त असतं. जर का विदर्भाचा आपण विचार केला तर या ठिकाणी टेम्परेचर जास्त असतं. याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की शेडनेट हाऊस तंत्रज्ञान, शेडनेट हाऊस तंत्रज्ञानाचा जर का आपल्याला विचार केला तर काही अंशी प्रमाणात ही टेक्नॉलॉजी इथं सुटेबल होत नाही. आपण त्याची पण माहिती घेणार आहे थोडीशी आणि नंतर मग आपण थोडंसं पॉलीहाऊसकडे वळणार आहे. आता शेडनेट हाऊसचा जर का आपण विचार केला तर शेडनेट हाऊसमध्ये एखाद्या शेतकऱ्याला जर का शेडनेट हाऊस बांधायचं असेल आणि गव्हर्नमेंटची सबसिडी घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये शासनाच्या नियमानुसार 2 प्रकार आहेत. ते 2 प्रकारची शेडनेट हाऊस तुम्ही बांधू शकता. पहिला जो प्रकार आहे तो आहे सपाट छताचे शेडनेट हाऊस आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे राऊंड टाईपचं शेड हाऊस ज्याच्यामध्ये तुम्ही आता बसलेला आहात. हे कुठलं आहे? राऊंड टाईपच्या नेट हाऊसमध्ये हा प्रकार मोडतो. आणि दुसरा जो प्रकार आहे तो फ्लॅट टाईपचं नेट हाऊस. जनरली फ्लॅट टाईपचं नेट हाऊस हे शक्यतो ज्या भाजीपाला पिकांची उंची कमी असते अशा भाजीपाला पिकांसाठी तुम्ही सपाट छताचं नेट हाऊस वापरू शकता. ज्या भाजीपाला पिकांची उंची जास्त वाढते जसं की डोबी मिरची, काकडी, टोमॅटो या पिकाचं ज्या आपण वेलवर्गीय भाज्या म्हणतो तर त्या वेलवर्गीय भाज्यांसाठी आपण ह्याच्यामध्ये शेडनेट हाऊसचा वापर करू शकतो. परंतु इथल्या क्लायमेटचा जर का विचार केला, इथल्या वातावरणाचा जर का विचार केला तर इथं सपाट छतापेक्षा राऊंड टाईपचं नेट हाऊस केलं तर ते थोडंसं काही अंशी प्रमाणात तुम्हाला वातावरणातील घटक नियंत्रित करायला थोडंसं सुटेबल होऊ शकतो. आता वातावरणातील घटक म्हटलं तर आपण असे कुठले वातावरणातील घटक आहेत की जे आपण याच्यामध्ये कंट्रोल करतो. पहिला जो घटक आहे तो आहे तुमचा टेम्परेचर, ज्याला आपण तापमान म्हणतो. दुसरा जो घटक आहे तो आहे सूर्यप्रकाश, ज्याला आपण सनलाईट म्हणतो. तिसरा जो घटक आहे तो आहे आर्द्रता, ज्याला आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणतो. आणि चौथा जो घटक आहे कार्बन डायऑक्साईड, ज्याला तुम्ही CO2 म्हणता.
तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साईड हे चारही घटक आपण शेडनेट हाऊसमध्ये काही अंशी प्रमाणात नियंत्रित करू शकतो. याच्या तुलनेत जर का आपण पॉली हाऊसचा विचार केला तर पॉली हाऊसच्या तुलनेमध्ये आपण शेडनेट हाऊसच्या तुलनेत पॉली हाऊसमध्ये आपण हे घटक बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतो. बऱ्यापैकी इथं जो विचार करतो आपण स्टार्टिंगला शेडनेट हाऊसचा, शेडनेट हाऊसमध्ये जर का तुम्हाला एखादं पीक घ्यायचं असेल, शेडनेट हाऊसमध्ये शक्यतो फक्त आणि फक्त भाजीपाला पिकांची लागवड आपण सक्सेसफुली करू शकतो. बघा मी परत सांगतो, शेडनेट हाऊसमध्ये आपण फक्त आणि फक्त भाजीपाला पिकांची लागवड सक्सेसफुल करू शकतो. पॉली हाऊसमध्ये आपण दोन्ही पण फुलपिकं आणि भाजीपाला पिकं दोन्हींची पण आपण लागवड सक्सेसफुल करू शकतो. कारण की पॉली हाऊसमध्ये आपण बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये क्लायमेटिक फॅक्टर कंट्रोल केलेले आहेत. आणि हे जे 4 फॅक्टर आहेत, तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता, कार्बन डायऑक्साईड, हे 4 फॅक्टर ज्या घटनेने किंवा ज्या कंट्रोलनं तुम्हाला कंट्रोल करायचं असेल त्या दृष्टीने त्याची रचना केलेली असते. तापमान, सूर्यप्रकाश हे जर का बाहेरच्या वातावरणात कंट्रोल करू शकला असता तर तुम्हाला इथं लाखो रुपये खर्च करण्याची गरज भासली नसते. त्याच्या दृष्टीने याची रचना केलेली की शेडनेट हाऊस कसं असलं पाहिजे, पॉली हाऊस कसं असलं पाहिजे, आतमध्ये त्याच्यासाठी टेम्परेचर कंट्रोल करायचं असेल तर काय बसवावं लागेल, सूर्यप्रकाश कंट्रोल करायचं असेल तर काय बसवावं लागेल, CO2 कंट्रोल करायचं असेल तर काय बसवावं लागेल, याच्या दृष्टीने त्याची रचना केली आहे. आता पहिला जो विचार करतो आपण तो आहे आपल्या याच्यामध्ये शेडनेट गृह. अतिशय सोप्या भाषेत शेडनेट गृह जर का तुम्हाला सांगायचं किंवा जर का त्याची व्याख्या करायची म्हटली तर हे असं एक घर असतं ज्याला आपण म्हणतो की सांगाड असले फ्रेमपासून ते बनवलेलं असतं आणि पूर्णपणे GI पाईपनं बनवलेलं असतं. बघा मी याच्यामध्ये परत उल्लेख करतोय की एखाद्या शेतकऱ्याला जर का शेडनेट गृह बांधायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते फक्त आणि फक्त GI पाईपच्या सांगाड्यानुसार बांधा. GI पाईप म्हणजे काय, GI म्हणजे काय, गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप, त्याच्यानुसारच तुम्हाला ते बांधावं लागतं. जर का तुम्ही लाकडी, बांबू, बल्ल्याचं बांधलं, MS अँगलचं बांधलं तर तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देत नाही. त्या GI पाईपचे पण काय स्पेसिफिकेशन असेल ते पण आपण बघणार आहे. पूर्णपणे जर का तुम्हाला सबसिडी पॉईंट ऑफ व्ह्यू करायचं असेल तर पूर्णपणे हे GI पाईपनंच बांधावं लागतं. ठीक आहे. दुसरं, शेडनेट हाऊससाठी जी तुम्ही शेडिंग नेट वापरता, शेडिंग नेट जी हिरव्या रंगाची जी तुम्ही बऱ्यापैकी बघितलेली असते, शेडिंग नेटमध्ये पण 2 प्रकार असतात. कुठले प्रकार कोणाला माहिती आहे? शेडनेट हाऊस मध्ये म्हणत नाही मी तुम्हाला, शेडिंग नेट किंवा शेडिंग नेट मध्ये पण 2 प्रकार असतात. कुठले कुठले प्रकार असतात? शेडिंग नेट मध्ये 2 प्रकार असतात. एक जो असतो तो मोनो नेट आणि दुसरा जो असतो तो टेप नेट. शेडनेट हाऊसचे जसं आपण प्रकार बघितले तसे शेडिंग नेट मध्ये 2 प्रकार असतात. पहिला जो प्रकार आहे तो आहे मोनो नेट आणि दुसरा आहे तो टेप नेट. शक्यतो ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त असतं, ज्या ठिकाणी तापमान जास्त असतं अशा ठिकाणी मोनो नेट शक्यतो वापरू नये. कारण मोनो नेटमध्ये ऑलरेडी हीट जास्त क्रिएट होते. तुम्ही जसं म्हटलं की नर्सरीची पिकं तुम्हाला घ्यायची, नर्सरीच्या पिकांसाठी कंपल्सरी तुम्ही टेप नेट वापरायची. एखाद्याला समजा नर्सरीचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा तुम्हाला नर्सरीच्या पिकांची लागवड करायची तर तुम्ही शक्यतो त्याला टेप नेटचा वापर करायचा. कारण की टेप नेटमध्ये उष्णता जास्त आतमध्ये निर्माण होत नाही, मोनो नेटमध्ये उष्णता जास्त निर्माण होते. आता ही मोनो नेट काय, टेप नेट काय, कसं ओळखायचं, हा पण एक पुढचा एक पार्ट आहे. तो पण मी तुम्हाला सांगतो की एखाद्याने मोनो नेटच दिली कशी ओळखायची, टेप नेटच दिली कशी ओळखायची. ह्याच्यामध्ये दुसरा अजून एक पार्ट येतो तो म्हणजे पर्सेंटेज किंवा टक्केवारीचा. बघा बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलेलं असतं 35% शेड नेट, 50% शेड नेट, 75% शेड नेट. म्हणजे कम्युनिकेशन झालं पाहिजे. म्हणजे तुमच्या ज्या शंका आहेत त्या थोड्याशा माझ्या चालू करून नेटची थिकनेस, नेटची जाडी तुम्हाला असं म्हणायचं. ओके, अजून काय नवीन कोणाला? पर्सेंटेज ऑफ शॅडो, शेड जितकं येईल एक्झॅक्ट यांनी जसं सांगितलं सावली पडते किंवा किती जाडीच्या भाषेत जर का दुसरा आपण विचार करायला म्हटलं तर आम्ही असं म्हणतो की GSM फॅक्टर. म्हणजे त्या शेडनेटचं जर का 1 मीटर बाय 1 मीटरच्या तुकड्याचं वजन केलं तर एवढ्या टक्केवारीचं वेट एवढं भरलं पाहिजे. म्हणजे ते तुम्हाला आयडेंटिफाय करण्यासाठी एखाद्या कंपनीवाल्यानं जर का तुम्हाला ते बसवून दिलं तर तुम्ही तुमच्या लेवल क्रायटेरियाने तुम्ही त्याला ओळखू शकता किंवा आयडेंटिफाय करू शकता की आतमध्ये किती प्रमाणामध्ये सनलाईट पडतो. किंवा याला मार्केटमध्ये अजून एक मीटर मिळतो, बरीचशी ती जज करू शकता किंवा आयडेंटिफाय करू शकता. आता जसं की मी तुम्हाला म्हटलं की याच्यामध्ये मोनो नेट असते, टेप नेट असते, तर अशी वेगवेगळ्या रंगामध्ये नेट असते. शक्यतो मोनो नेट जे असते ते आपला केसाचा जो सिंगल फिलामेंट असतो, धागा असतो,
त्या पद्धतीने मोन नेट असते. आणि टेप नेटमध्ये तुम्हाला ते असे शक्यतो जर का तुम्हाला नर्सरी पिकांची लागवड करायची असेल तर ही शेडनेट 2 धाग्याने विणलेली आहे, एक उभा धागा आहे आणि एक आडवा धागा आहे. नर्सरी पिकांसाठी जर का तुम्हाला लागवड करायची असेल तर दोन्ही पण धागे हे तुमची हिरव्या रंगाचे असले पाहिजेत, म्हणजे टेप नेटचा गरजेचं असते. सपोज हीच शेडनेट तुम्ही जर का भाजीपाला पिकांसाठी वापरली, जसे की डोबळी मिरची, काकडी, टोमॅटो, तर त्याच्यामध्ये काय होईल, समजा तुम्ही हिरव्या रंगाची शेडनेट ही व्हेजिटेबल कल्टिवेशनसाठी वापरली, भाजीपाला लागवडीसाठी वापरली, तर आतमध्ये काय होईल, त्याच्यामध्ये फक्त तुमच्या झाडाची फक्त उंची वाढेल आणि त्याला फक्त फुलांची संख्या वाढेल, परंतु त्या फुलांचं फळामध्ये जे रूपांतर आहे तर ते रूपांतर व्हायला प्रॉब्लेम, ज्याला आपण म्हणतो की, कारण काय, जर का तुम्हाला आतमध्ये भाजीपाला पिकाची लागवड करायची असेल तर एक धागा ग्रीन आणि दुसरा धागा ब्लॅक, बघा मी काय सांगतोय, एक धागा ग्रीन दुसरा धागा ब्लॅक, किंवा एक धागा ग्रीन दुसरा धागा व्हाईट, किंवा दोन्ही पण धागे व्हाईट, म्हणजे हिरवा अधिक काळा किंवा हिरवा अधिक पांढरा किंवा दोन्ही धागे पांढरे, याच्यामध्ये तुम्ही भाजीपाला पिकांची लागवड करू शकता. किंवा एखाद्याला सीड प्रोडक्शन करायचं, कोणाला सीड प्रोडक्शन करायचं तर तुम्ही तिथं पूर्णपणे पांढऱ्या रंगाची नेट वापरू शकता, दोन्ही पण धागे व्हाईटमध्ये कल्टिवेशन पण चांगलं होतं, लागवड पण चांगली होती आणि तुम्ही सीड प्रोडक्शन पण तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. जसं की आता तुम्हाला मी म्हटलं की ही शेडनेट एवढ्या टक्केवारीची, हे तुम्ही ओळखणार कसं तुमच्या लेवलला, एक तर तुम्हाला त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज असेल. बघा जसं यांनी सांगितलं की हे जे 2 धागे जर का 35% शेडनेट असेल आणि 50% शेडनेट असेल तर 2 धाग्यांमधलं अंतर 35% शेडनेटमध्ये जवळ असेल का दूर असेल, 35% आणि 50% जर का शेडनेटचा आपण विचार केला तर ह्या 2 धाग्यांमधलं अंतर उभ्या आणि आडव्या हे दूर असेल का लांब असेल, 35% मध्ये दूर असेल, बरोबर ना, 50% मध्ये 50% मध्ये अजून जवळ, म्हणजे ह्याचं जर का तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज असेल की 35% शेडनेटमध्ये 2 धाग्यांमधलं अंतर कसं आहे, 50% शेड हाऊसमध्ये 2 धाग्यांमधलं अंतर कसं आहे, 75% शेडिंग नेटमध्ये 2 धाग्यांमधलं अंतर कसं आहे, तर तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकल नॉलेजवर ते जज करू शकता किंवा चेक करू शकता की ही शेडनेट एवढ्या टक्केवारीची. हे पण सपोज तुम्हाला समजलं नाही तर याला दुसरा पर्याय काय, केला मार्केटमध्ये एक लक्स मीटर मिळतो, लक्स मीटर, तर त्या लक्स मीटरच्या साहाय्याने तुम्ही चेक करू शकता किती शेडिंग नेट किती टक्केवारीची आहे. दुसरा पर्याय काय याला, ते पण सपोज तुम्हाला नाही समजलं तर तुमची जी टेप नेट आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा चार्ट आहे तुमच्यासाठी. तुमची जी टेप नेट आहे किंवा मोनो नेट आहे, सपोज जर का तुमची टेप नेट आहे आणि ती 50%ची, तर त्या 50%च्या टेप नेटचं तुम्हाला काय करायचं आहे, 1 मीटर बाय 1 मीटरचा तुकडा कापून घ्यायचा आहे. 50%च्या टेप नेटचा तुम्हाला 1 मीटर बाय 1 मीटरचा तुकडा कापून घ्यायचा आहे की ज्याचं वजन तुम्हाला 100 GSM भरलं पाहिजे. 100 GSM म्हणजे काय, 100 ग्रॅम पर स्क्वेअर मीटर भरलं पाहिजे 1 मीटर बाय 1 मीटरच्या तुकड्याचं वजन. तेच समजा जर का तुमचा 75%ची टेप नेट असेल तर त्याचं वजन तुमचं 120 GSM भरलं पाहिजे. तिथं जर का तुमची 90%ची असेल तर तिचं वजन 140 GSM भरलं पाहिजे. हे तुम्हाला मी याच्यासाठी सांगतोय की कारण बऱ्याच वेळा जो कॉन्ट्रॅक्टर असतो किंवा कंपनीवर असते ते तुम्हाला डायरेक्ट बांधून जातात, पण तुमच्या लेवलला ते जज होत नाही. ही जी शेडिंग नेट आहे ही शेडिंग नेट पूर्णपणे 100% UV स्टॅबिलाइज असणं गरजेचं आहे. सपोज शेडिंग नेट जर काही UV स्टॅबिलाइज नसते तर काय झालं असतं, सपोज ती जी शेड नेट आहे वरून टाकलेले कव्हरिंग मटेरियल जर काही UV स्टॅबिलाइज नसते तर काय झालं असतं, म्हणजे तुम्ही 5 ते 6 महिन्यानंतर बघितलं असतं तर तिचा असा लगेच भुगा पडला असता. का, कारण की त्याच्यामध्ये पूर्णपणे UV स्टॅबिलाइज नाही. बरेचसे लोक हे किलोने विकत घेतात शेडनेट लोकल मार्केटमधनं आणि ती शेडनेट तुमची 6 ते 7 महिन्यानंतर खराब होते. ही शेडिंग नेट घेताना तुम्हाला इव्हन गव्हर्नमेंटचा असा पण क्रायटेरिया आहे, जर का तुम्हाला शेडनेट घेतली तुम्ही तर तिचा तुम्हाला टेस्टिंग रिपोर्ट पण सबमिट करावा लागतो. शेडिंग नेट जर का तुम्ही एखाद्या कंपनीची घेतली असेल तर तिचा तुम्हाला टेस्टिंग रिपोर्ट पण सबमिट करावा लागतो. हा जर तुम्ही चार्ट बघितला तर या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला गव्हर्नमेंटचं BIS कोड आहे. BIS म्हणजे काय, BIS चा लॉंग फॉर्म काय, BIS कोड म्हणतो आपण, जसं आपण ISI मार्क म्हणतो, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. जसं की तुम्ही या ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी जे मटेरियल वापरता, GI पाईप असेल, शेडिंग नेट असेल, पॉलिओची पॉलिफिल्म असेल किंवा तुमची इन्सेक्ट नेट असेल, या प्रत्येक गोष्टीचा गव्हर्नमेंटनं BIS स्पेसिफिकेशन बनवलंय आणि त्या BIS स्पेसिफिकेशननुसारच तुम्हाला त्याची उभारणी करणं गरजेचं आहे. अदरवाईज तुमचं सबसिडीसाठी तो क्लेम पास होत नाही. ह्या प्रत्येकाचे BIS स्टँडर्ड आहेत. जसं आहे की पॉलिओसाठी तुम्ही जी प्लास्टिकची फिल्म वापरता तिचा गव्हर्नमेंटचा कोड आहे BIS IS 15827/2009. शेडनेटचा जर का विचार केला आपण तुम्ही BIS IS
1600/2012 हा तिचा गव्हर्नमेंटचा BIS कोड आहे. हे BIS कोड तुम्हाला मिळतात कुठं? ज्यावेळी तुम्ही ती गोष्ट बसवता त्यावेळी तुम्हाला ज्या कंपनीनं तुम्हाला ते सप्लाय केलं असतं त्या कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी असते की तुम्हाला त्या शेडिंग नेटचं किंवा इन्सेक्ट नेटची किंवा प्लास्टिक फिल्मचा टेस्ट रिपोर्ट देणं गरजेचं आहे. हा टेस्ट रिपोर्ट तुमचा 6 महिन्यापेक्षा जुना नसला पाहिजे. हा जो टेस्टिंग रिपोर्ट आहे हा तुमचा 6 महिन्यापेक्षा जुना नसला पाहिजे. नाही तर बरेचसे कंपनीवाले तुम्हाला 2 वर्षाचा 3 वर्षाचा सबमिट करतात. जो तुम्हाला पुरवठा केला आहे त्याचा 6 महिन्यापेक्षा जुना असला पाहिजे. GI पाईपवरती जो आहे BIS IS 1161/2014 हा प्रत्येक जो GI पाईप तुम्ही वापरला आहे त्या प्रत्येक GI पाईपवरती तुम्हाला हा ठप्पा असणं गरजेचं आहे. बघा मी काय सांगतोय, शेडनेट हाऊसमध्ये किंवा पॉली हाऊसमध्ये तुमची 40 ते 50% कॉस्टिंग ही फक्त GI पाईपची असते. म्हणजे एखाद्याला तुम्हाला फसवायचं म्हटलं किंवा तुम्हाला कुठे प्रॉब्लेमेटिक करायचं म्हटलं तर त्यांना चान्स कुठे फक्त आणि फक्त GI पाईपमध्ये. ॲज पर शासनाच्या गाईडलाईन्सनुसार ॲज पर गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सनुसार तुमचे जेवढे शेडनेट किंवा पॉली हाऊस बांधले जातात महाराष्ट्रामध्ये जो GI पाईप वापरला जातो त्या GI पाईपवरती BIS IS 1161 हा तुमचा ठप्पा असतो कंपल्सरी 1-1 मीटरवरती. तर तो तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. दुसरं एक काय की हे जे तुम्ही GI पाईप वापरता ह्या GI पाईपमध्ये जनरली 3 ग्रेड्स असतात. A ग्रेड, B ग्रेड आणि C ग्रेड. A ग्रेडचा जो पाईप आहे तर त्याच्यावरती तुमचा येलो कलरचा एक पट्टा असतो. B ग्रेडचा जो पाईप आहे तुमचा त्याच्यावरती ब्ल्यू कलरचा किंवा निळ्या रंगाचा एक पट्टा असतो. दुसरा जर का विचार केला आपण C ग्रेडचा पाईप तर त्याच्यावरती रेड कलरचा एक पट्टा असतो. तुम्हाला जो ह्या टेक्नॉलॉजीमध्ये जो पाईप प्रेफर करायचा आहे GIचा पाईप हा B ग्रेड आणि अबाव म्हणजे निळ्या रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा जर का पट्टा असलेला पाईप की ज्याच्यावरती तुमचा हा कोड आहे IS 1161 हा पाईप तुम्ही जनरली याच्यामध्ये प्रेफर करता. आता जनरली याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या वर्षीपासून म्हणजे एक 2 ते 3 वर्षापासून जो प्रेफरन्स दिलेला आहे तर त्या पाईपची जाडी तुमची 2.6 आणि 2.9 mm असली पाहिजे. म्हणजे जवळपास तुम्हाला 3 mm जाडीचा पाईप ह्याच्यामध्ये वापरणं गरजेचं आहे. सप्टेंबर 2016 पूर्वी ह्याच्यामध्ये आपण 2 mm जाडीचा पाईप वापरतो. सप्टेंबर 2016 पूर्वी ह्याच्यामध्ये आपण 2 mm जाडीचा पाईप वापरत होतो. आता यापासून सप्टेंबर 2016 पासून याच्यामध्ये 2.6 आणि 2.9 mm जाडीचा पाईप तुम्हाला वापरणं याच्यामध्ये कंपल्सरी केले. परंतु बरेचसे लोक याच्यामध्ये पाईपमध्ये थोडंसं मिक्सिंग करतात. आतमध्ये बरेचसे लोक हे स्टँडर्ड फॉलो न करता आतमध्ये तुमचा 2 mm पाईप किंवा 1.8 mm पाईप यूज करतात. आणि नंतर काही ठिकाणी असं होतं की तुम्ही ते शेडनेट हाऊस किंवा पॉली हाऊस बांधल्यानंतर साधारणतः एक 3 ते 4 वर्षानंतर तुमचं ते स्ट्रक्चर पडायला सुरुवात होतं. शेडनेट किंवा पॉली हाऊस बांधल्यानंतर 3 ते 4 वर्षानंतर ते स्ट्रक्चर तुमचं पडायला सुरुवात होते. मग इथं आपण काय करतो त्या टेक्नॉलॉजीला दोष देतो की ही टेक्नॉलॉजी आमच्याकडे सक्सेसफुल नाही आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, ह्याच्यामध्ये ही टेक्नॉलॉजी चुकीची नाही. ह्याच्यामध्ये आपण जे अवलंबतो आपण जो मार्ग हे करतो तर ते चुकीच्या पद्धतीने अवलंब करतो. त्याच्यामुळे आपण म्हणतो की हे आमच्याकडे परवडत नाही, हे आमच्याकडे सक्सेसफुल होत नाही. मान्य आहे की इथं टेम्परेचर जास्त आहे. टेम्परेचर जास्त आहे त्यावेळी तुम्हाला मी सांगितलं की ह्याच्यामध्ये जे 2 पार्ट आहेत किंवा 2 टाईप्स आहेत फ्लॅट आणि राऊंड. तुम्हाला याच्यामध्ये राऊंड टाईपचं नेट हाऊस करणं गरजेचं आहे. आतमध्ये का राऊंड टाईपच्या नेट हाऊसमध्ये तुम्ही जेवढी उंची ठेवचाल जसं की आपण म्हणतो की हे राऊंड टाईपचं नेट हाऊस आहे याच्यामध्ये आतमध्ये फॅन्स बसवले. फॅन जेवढ्या उंचीवरती राहतात तेवढं तुमचं आतमध्ये व्हेंटिलेशन चांगलं होतं. बरोबर आहे. तसं राऊंड टाईपच्या नेट हाऊसमध्ये तुम्ही जेवढी उंची जास्त ठेवचाल तेवढं तुमचं आतमध्ये व्हेंटिलेशन चांगलं होणार आहे. फ्लॅट टाईपमध्ये प्रॉब्लेम येणार आहे. पण फ्लॅट टाईपमध्ये प्रॉब्लेम कधी येणार आहे? तुमचा उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम येणार आहे. फ्लॅट टाईपच्या नेट हाऊसमध्ये तुम्हाला जर का तुम्ही हिवाळ्यामध्ये आणि तुमचं पावसाळ्यामध्ये वापरले तर चांगलं आहे. परंतु शेडनेट हाऊस ही टेक्नॉलॉजी परत पावसाळ्यामध्ये परत आतमध्ये बेनिफिशियल नाही आहे. कारण पावसाचं पाणी आतमध्ये येतं शेडिंग नेटमध्ये. तुमचं जर का पीक फुलोऱ्यावर असलं तर फुलं पूर्णपणे गळून पडतात आतमध्ये. हे जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं हे सगळे गव्हर्नमेंटचे स्पेसिफिकेशन्स आहेत किंवा स्टँडर्ड आहेत. तुम्हाला त्या पद्धतीनंच किंवा त्याप्रमाणेच मटेरियलची खरेदी आणि उभारणी तुम्हाला त्याच्यानुसारच करावी लागेल. अदरवाईज तुम्हाला ते सबसिडीसाठी क्लेम करता येऊ शकणार नाही. जसं की मी म्हटलं की GI पाईपमध्ये तुम्हाला जाडी किती असली पाहिजे 2.6 आणि 2.9 mm. पण समजा एखाद्याने 2 mm पाईप वापरला 1.8 mm पाईप वापरला तर तुम्ही त्या सबसिडीसाठी क्लेम करू शकत नाही. सबसिडीसाठी जर का तुम्हाला क्लेम करायचं असेल तर त्याची जाडी आणि त्याची BIS स्पेसिफिकेशन्स ॲज पर गव्हर्नमेंटच्या नियमानुसार असणं गरजेचंच असलं पाहिजे. दुसरं आपण टाईप्स बघितले. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुसरा फॅक्टर पडतो तो म्हणजे उंचीचा क्रायटेरिया हाईट्स. जर का एखाद्या शेतकऱ्याला सपाट छताचं शेडनेट हाऊस करायचं असेल आणि त्याला गव्हर्नमेंटची सबसिडी घ्यायची असेल एखाद्या शेतकऱ्याला
फ्लॅट टाईपचं नेट हाऊस करून गव्हर्नमेंटची सबसिडी घ्यायची असेल तर तुम्ही त्याला सपाट छताच्या नेट हाऊसची सेंटर हाईट मधली उंची एकतर तुम्ही 3.25 मीटर ठेवू शकता किंवा एकतर ती 4 मीटर ठेवू शकता. म्हणजे सपाट छताच्या नेट हाऊसमध्ये उंचीचे दोनच क्रायटेरिया आहेत, 3.25 मीटर किंवा 4 मीटर. एखाद्या शेतकऱ्याला समजा राऊंड टाईपचं नेट हाऊस करायचं तर त्याला मधली उंची, सपोज आपण बसलोय राऊंड टाईपचं नेट हाऊस आहे, बरोबर आहे, तर ह्याची जी मधली सेंटर हाईट आहे आर्कवाली, तर ही सेंटर हाईट एकतर तुमची 4 मीटरची असली पाहिजे किंवा एकतर 5 मीटरची असली पाहिजे, तरच तुम्ही सबसिडीसाठी क्लेम करू शकता. सपोज एखाद्या शेतकऱ्याने 6 मीटर उंचीचं बांधलं, 7 मीटर उंचीचं बांधलं किंवा 10 मीटर उंचीचं बांधलं तर तो सबसिडीसाठी क्लेम करू शकतो का? मॅक्झिमम जी हाईट आहे त्याच्यापेक्षा त्याने जास्त हाईट ठेवली तर तो सबसिडीसाठी क्लेम करू शकतो, परंतु त्याला सबसिडी जी मिळणार आहे तर ती 5 मीटरच्या हिशोबाने मिळणार आहे. तसंच एखाद्या शेतकऱ्याने 4.5 मीटर उंचीचं बांधलंय तर तो 4 मीटरच्या हिशोबाने क्लेम करू शकतो. परंतु एखाद्या शेतकऱ्याने 3 मीटरचं बांधलं राऊंड मध्ये, 3.5 मीटर उंच बांधलं तर तो गव्हर्नमेंटच्या सबसिडीसाठी क्लेम करू शकत नाही. कारण की गव्हर्नमेंटचा जो क्रायटेरिया आहे त्याच्या उच्चतम तुम्ही किती जाऊ शकता, परंतु त्याच्यात तुम्हाला खाली यायला परमिशन नाही आहे. 5 मीटर मॅक्झिमम क्रायटेरिया आहे. एखाद्या शेतकऱ्याने 10 मीटर बांधलं तर तुम्ही त्याला 5 मीटरच्या हिशोबाने जेवढी सबसिडी मॅक्झिमम तुम्ही त्याला बसवू शकता. दुसरा प्रकार तसाच आहे की 4 मीटरच्या ऐवजी 3.5 मीटर बांधलं तर तुम्ही त्याला सबसिडी देऊ शकत नाही. हे शेडेड हाऊसचा आपण टाईप्स बघितले, हाईटचा क्रायटेरिया बघितला, याच्यानुसारच तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी इश्यू करते. आता दुसरा महत्वाचा की तुम्हाला सपोज ठरलं की आता तुम्हाला शेडेड हाऊस बांधायचे, सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये पार्ट आहे तो म्हणजे जागेची निवड. शेडेड हाऊस उभारताना तुम्ही जे जागा निवडताना मुख्यत्वे करून ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिला जो मुद्दा आहे जागेच्या निवडीमध्ये, आता प्रकार बघितले जे तुम्हाला मी सांगितलं, सपाट छताचं नेट हाऊस आणि राऊंड टाईपचं नेट हाऊस, हे दोन्ही पण तुम्ही करू शकता. शक्यतो ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे आपल्या ठिकाणी परिस्थिती, तिथं तुम्ही सपाटपेक्षा राऊंड केलं तर ते काही अंश प्रमाणात फायदेशीर राहील. बघा मी परत तुम्हाला मी सांगतोय की या रिजनचा जर का आपण विचार केला विदर्भाचा, तर या ठिकाणी टेम्परेचर मोर दॅन 45 डिग्री सेल्सिअस राहते म्हणजे उन्हाळ्यामध्ये, तर थोडंसं तुम्ही राऊंड टाईपचं करून उंची थोडीशी जास्त ठेवली, 5 मीटर हाईटचं केलं तर तुम्हाला काही अंश प्रमाणात आतमध्ये लागवडीसाठी हे फायदेशीर ठरू शकते. ठीक आहे, राऊंड टाईपचं नेट हाऊस. दुसरं ह्याच्यामध्ये तुम्हाला मी म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागेची निवड. जागेची निवड तुम्ही ज्यावेळी करता तर सगळ्यात महत्त्वाचा मी म्हणतो जागेची निवड करताना याच्यामध्ये 3 मुद्दे महत्त्वाचे होते. पहिला जो मुद्दा आहे, जागा ही पूर्णपणे तुमची सपाट असली पाहिजे. दुसरा मुद्दा, जी जागा आहे त्या जागेच्या आजूबाजूला उंच झाडं असली पाहिजे. सपोज आजूबाजूला उंच झाडं असली तर काय होईल? माईक कोणाकडे? माईक त्यांच्याकडे, यांच्याकडे विंड अँड टेम्परेचर कंट्रोल. माईक चालू करा. हॅलो. विंड अँड टेम्परेचर कंट्रोल. विंड अँड टेम्परेचर. विंड अँड टेम्परेचर कंट्रोल होईल. झाडं राहिले नाही, मी सांगतोय की जे शेडनेट हाऊस आहे त्याच्या आजूबाजूला उंच झाडं नसली पाहिजेत. आणि जर असेल तर काय होईल? एक्झॅक्टली, म्हणजे त्याची जी सावली पडणार आहे, झाडाची जी सावली पडणार आहे, मुळात आपला तो शेडनेट किंवा पॉलिस उभारण्यामागे आपलं मेन तत्व काय आहे की तुम्ही आतमध्ये शेडिंग पर्सेंटेज कमी किंवा जास्त करू शकताय. जर कधी बाजूला केलं ते होईल. किंवा दुसरा एक ह्याच्यामध्ये अजून एक तोटा आहे की जर का समजा तुमचा सोसायटीचा वारा सुटला जोरात तर कदाचित ते झाड वगैरे पडू शकतं. पण मेजर क्रायटेरिया कुठला तुमचा ह्याच्या आतमध्ये की जर का तुमची सावली पडली तर त्या सावलीमुळे आतमध्ये पिकाची जी वाढ होणार आहे त्या वाढीवरती परिणाम होईल. तुम्ही सांगितलं ते पण बरोबर आहे. तसं जर असेल, एखाद्या ठिकाणी समजा वाऱ्याचं प्रमाण जास्त असेल तर अशा ठिकाणी काही लोक झाडं पण लावतात आजूबाजूला, पण त्या झाडाचं अंतर तुमच्या त्या शेडनेट हाऊसपासून कमीत कमी 25 ते 30 मीटर अंतरावर असलं पाहिजे. जर का एखाद्या ठिकाणी वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे तर ॲज अ विंड ब्रेक किंवा शेल्टर बेड्स म्हणून तुम्ही त्याची उभारणी 25 ते 30 मीटर अंतरावर करू शकता. दुसरं, ज्या ठिकाणी तुमची शेडनेट हाऊसची किंवा कॉलेजची उभारणी त्याच्यावरून हाय टेन्साईल इलेक्ट्रिसिटीची लाईन गेली नसली पाहिजे. जर का हाय टेन्साईल इलेक्ट्रिसिटीची लाईन गेली असली तर काय होईल? शेडनेट हाऊस किंवा पॉलिहाऊस ज्या ठिकाणी तुम्ही उभारणी करणार आहे त्याच्यावरून जर का हाय टेन्साईल इलेक्ट्रिसिटीची लाईन गेली असली तर काय होईल? टेम्परेचर वाढेल. राऊंड होते ना सर. एक्झॅक्टली, कारण आपण जे पूर्णपणे मटेरियल बसवले हे पूर्णपणे GI पाईपचं मटेरियल आहे. GI पाईप म्हणजे तुमचं लोखंडाचं मटेरियल आहे. ज्यावेळी वरून तुमची इलेक्ट्रिसिटीची लाईन गेलेली असते त्यावेळी आतमध्ये
जे म्हणतो करंट फ्लो, तर तो बसण्याची शक्यता असते. हाईट बऱ्याचशा ठिकाणी हे ॲक्सिडेंट झालेले आहेत. शेतकरी काय करतो, शेतकरी म्हणतो माझं एवढंच शेत आहे, वरती इलेक्ट्रिसिटी महत्वाची आहे, जागा सपाट असली पाहिजे, जागेच्या वर हाय टेन्साईल इलेक्ट्रिसिटीची लाईन गेली नसली पाहिजे आणि जागेच्या आजूबाजूला उंच झाडं असली पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मार्केट फॅसिलिटी जवळ पाहिजे, इलेक्ट्रिसिटीची सोय पाहिजे, रोडची सोय पाहिजे. जर तुम्ही आतमध्ये मातीचं माध्यम वापरणार आहे, ही माती पूर्णपणे निचरा होणारी माती पाहिजे. निचरा होणारी माती म्हणजे आम्ही काय म्हणतो की ह्याच्यामध्ये तुम्ही जो आतमध्ये मीडिया वापरता किंवा माध्यम वापरता, त्याच्यामध्ये आपण 4 घटक वापरतो. एक असते लाल माती, दुसरं असतं शेणखत, तिसरं असतं वाळू आणि चौथं असतं भाताचं तूस. बरेचसे लोक काळ्या मातीमध्ये ब्लॅक सॉइलमध्ये वापरतात. जर का तुम्ही रेड सॉइलऐवजी ब्लॅक सॉइल वापरले तर काय होईल? ते पाणी धरून ठेवण्याची क्षमता थोडी जास्त असते. त्यापेक्षा त्यामध्ये आपण शेडनेटमध्ये साधारणतः पिशव्यांमध्ये किंवा कुंड्यांमध्ये भरतो किंवा आपले गादी बापे वगैरे असतात त्यामध्ये पाणी. सगळं जे तुमची कल्टिवेशन किंवा लागवड जे डिपेंड आहे ती सगळी तुमच्या खालच्या माध्यमावरती डिपेंड आहे. जनरली जे माध्यम आहे ग्रीन हाऊसमध्ये जर का तुम्हाला आयडियल सॉइल मीडिया वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये 4 घटक असणं गरजेचं आहे. एक म्हणजे लाल माती, दुसरं तुमचं शेणखत, तिसरं वाळू आणि चौथं भाताचं तूस. 30% लाल माती, 30% शेणखत, 30% वाळू आणि 10% भाताचं तूस हा ग्रीन हाऊसमधला आयडियल सॉइल मीडिया आहे. शेतकरी काय करतो, आहे त्या मातीमध्ये लागवड करतो आणि 1 वर्ष झालं किंवा 6 ते 7 महिने झालं की ते झाडाची जी पांढरी मुळे आहेत खाली जे पाणी वगैरे शोषून घेतात, खत शोषून घेतात, तर त्याचे पूर्णपणे चॉकअप होऊन जातात. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं जे प्लांट आहे तर ते पाहिजे तेवढ्या प्रमाणात उत्पादन आणि त्याची क्वालिटी देत नाही. त्यामुळे मेजर इश्यू ह्याच्यामध्ये की तुम्हाला सजेशन करताना लाल मातीच का वापरायची, कारण लाल मातीची आतमध्ये तुमचं ड्रेनेज चांगलं होतं. आणि लाल मातीचा जो आपण म्हणतो ह्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळी तुम्हाला लागवड करायची त्याच्यामध्ये त्या जागेचं, त्या मातीचं आणि पाण्याचं तुम्हाला EC आणि pH, ज्याला आपण म्हणतो की सॉईल अँड वॉटर ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. त्या मातीचा EC किती, मातीचा pH किती, pH म्हणजे काय, जमिनीचं प्रमाण. या 2 गोष्टी तुम्हाला ती टेक्नॉलॉजी अवलंब करण्यापूर्वी गरजेचं आहे. मातीचा ग्रीनहाऊसमधला आयडियल जर का तुम्ही बघितलं तर मातीचा सामू हा साधारणतः तुम्हाला 6.5 ते 7.5 पर्यंत पाहिजे. आणि पाण्याचा जर का तुम्ही ECचा पाण्याचा जर का सामूचा विचार केला तर तो साधारणतः तुम्हाला 5 ते 7.5 पर्यंत पाहिजे. दुसरं मातीच्या ECचा आणि पाण्याच्या EC जर का आपण विचार केला तर हा बिलो तुमचा 0.5 म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आतमध्ये. कारण की बऱ्याच वेळा लोक काय करतात, बोरचं पाणी वापरतात. बोरचं पाणी हे प्रत्येक सीझननुसार, बघा मी काय सांगतो, बोरचं पाणी हे प्रत्येक सीझननुसार तुमचं EC आणि pH चेंज दाखवत असतं. हिवाळ्यामध्ये वेगळंच, पावसाळ्यामध्ये वेगळंच, उन्हाळ्यामध्ये वेगळंच. शक्यतो ह्याच्यासाठी तुमचं जे फ्लोईंग वॉटर म्हणजे तुमचं जे वाहतं पाणी तर ते वाहतं पाणी असणं कधी पण चांगलं. जर का तुम्ही ह्याच्यामध्ये शेततळ्यामधलं पाणी किंवा स्टोर्ड वॉटर वापरलं, शेततळ्यामधलं पाणी वापरायला हरकत नाही, फक्त त्या पाण्याचा तुमचा 2 ते 3 दिवसामागं उपसा असणं गरजेचं आहे. शेततळ्यामधलं जे पाणी तर त्याचा 2 ते 3 दिवसांनी तुमचा उपसा असणं गरजेचं आहे, तर तुम्ही ते वापरू शकता. शक्यतो विहिरीतलं पाणी शेततळ्यामध्ये घ्यायचं, शेततळ्यामधलं परत तुमच्या पिकाला घ्यायचं, म्हणजे ते कंटिन्यू पाणी फ्लोईंगमध्ये राहतं. शक्यतो नदीचं पाणी चांगलं, कालव्याचं पाणी चांगलं, तुमचं विहिरीचं पाणी चांगलं, कारण विहिरीचं पाण्याचं तुम्ही कंटिन्यू उपसा करत असता, आतमध्ये नवीन पाणी येत असतं. बऱ्याचशा लोकांना हा प्रॉब्लेम येतो. बरेचसे लोक याच्यासाठी RO युनिट वगैरे बसवतात, पण तुम्ही खर्च किती केलेला आहे प्रोजेक्टला, तो तुमचा वायबल होणार आहे की नाही त्याच्या दृष्टीनं तुम्हाला सगळे अवलंबणं म्हणजे गरजेचं आहे आतमध्ये. नाही तर आपण म्हणतो की तर लाल माती मिळत नाही, लाल माती आम्हाला 200 किलोमीटरवर आणायची, ती आणायला किती खर्च आहे. सपोज एखाद्या ठिकाणी लाल माती नसले तर तुम्ही तिथं थोडीशी गाळाची माती पण वापरू शकता, आतमध्ये थोडंसं वाळू वगैरे ॲड करायची, जेणेकरून तुमचे आतमध्ये ड्रेनेज चांगलं होईल किंवा भाताच्या तुसाने तुमचं आतमध्ये ड्रेनेज चांगलं होईल. पण तिथं काळी माती वापरायची नाही. त्याला तो एक थोडासा पर्याय म्हटलं तरी चालतंय, परंतु ब्लॅक सॉइल इज बेटर, म्हणजे रेड सॉइल ही तुमची कधी पण चांगली आतमध्ये विचार केला तर. दुसरं ह्याच्यामध्ये मुद्दा आहे तो दिशेचा. शेडनेट हाऊसची किंवा पॉली हाऊसची उभारणी करताना त्याची दिशा कशी असली पाहिजे, डायरेक्शन कशी असली पाहिजे, तर ह्याची दिशा ही नेहमी तुमची दक्षिणोत्तर दिशेमध्ये असली पाहिजे, ज्याला आपण म्हणतो की नॉर्थ साऊथ डायरेक्शन. ही दक्षिणोत्तरच का असली पाहिजे, समजा पूर्व पश्चिम ठेवली तर काय होईल, माईक समजा याची डायरेक्शन आपण दक्षिणोत्तर न ठेवता पूर्व पश्चिम ठेवली, वाऱ्याची दिशा म्हणजे साऊथ नॉर्थ असते. म्हणजे जनरली आपल्याकडे जे वारं वाहतं त्या वाऱ्याची दिशा ही शक्यतो पश्चिमेकडून पूर्वेकडे जास्त प्रमाणात वारं वाहतं. त्याच्यामुळं तुम्हाला ह्याची जी डायरेक्शन ठेवायची, शेडनेट हाऊसची किंवा पॉली हाऊसची जी डायरेक्शन ठेवायची ती तुम्हाला नेहमी नॉर्थ साऊथ म्हणजे लांबीची डायरेक्शन, लेंथवाली.
तर ते तुम्हाला नेहमी दक्षिण उत्तर दिशेमध्ये ठेवायचे आतमध्ये. कारण हा मेजर इश्यू. बरेचसे लोक काय करतात, शेत तसं नसतं तुमचं, शेत कसं पण असतं आणि आपण त्याच्या डिझाईननुसार प्लॅनिंग करतो. मग फ्युचरमध्ये प्रॉब्लेम येतात की आतमध्ये वारं सुटलं, वारं गेलं, शेडिंग नेट उडून गेली, ही झाली, असे प्रॉब्लेम तुम्हाला नंतर आतमध्ये क्रिएट होतात. त्यामुळे ह्याची दिशा ही नेहमी तुम्हाला दक्षिण उत्तर दिशेमध्ये ठेवायची. दुसरं, ह्याच्यामध्ये जे मी लागवडीचं जे माध्यम वापरणार आहे, जे तुम्हाला मी आत्ता सांगितलं, आतमध्ये जे लागवडीचं माध्यम वापरायचं आपल्याला, लाल माती, शेणखत, वाळू आणि भाताचं तूस, हे माध्यम वापरल्यानंतर त्या माध्यमाचं तुम्हाला स्टरलायझेशन करणं गरजेचं असतं. हे स्टरलायझेशन 99% शेतकरी करत नाहीत. 99% शेतकरी स्टरलायझेशन किंवा ज्याला आपण निर्जंतुकीकरण म्हणतो, माध्यमाचं निर्जंतुकीकरण, भले तुम्ही नर्सरीसाठी जरी माती वापरणार असला, हे तुम्ही करत नाही. निर्जंतुकीकरण म्हणजे नक्की काय, कोण सांगेल? निर्जंतुकीकरण म्हणजे नक्की काय? निर्जंतुकीकरण करणे म्हणजे नक्की काय? साधारणतः मातीला तापवणे म्हणजे तापवणे. सूर्यप्रकाश, सोलरायझेशन. ओके, म्हणजे थोडक्यात निर्जंतुकीकरण करण्याच्या ज्या पद्धतीत, एक म्हणजे तुमची नैसर्गिक पद्धत, नॅचरल पद्धत म्हणतो की आपण काय करतो, बरेचसे शेतकरी ती जमीन वगैरे नांगरून उन्हामध्ये तापत ठेवतात, बरोबर आहे. तापत ठेवण्यामागे त्यांचा उद्देश काय असतो की त्या जमिनीमध्ये जे काय तुमचे अनवॉन्टेड घटक आहेत, म्हणजे बॅक्टेरिया असतील किंवा असतील, तर त्यांना मारून टाकणे. ही एक पद्धत झाली जी तुमची नैसर्गिक पद्धत, ज्याला तुम्हाला खर्च जास्त करावा लागत नाही. दुसरी पद्धत आहे की त्याला आपण म्हणतो की रासायनिक पद्धत. ह्याच्यामध्ये काही केमिकल्स मिळतात, त्या केमिकलच्या सहाय्याने तुम्हाला काय करायचे, त्या जमिनीवरती ॲप्लिकेशन करायचे. कारण लाल माती तुम्ही दुसऱ्या ठिकाणावर आणलेली, शेणखत दुसऱ्या ठिकाणावर आणलेले, वाळू दुसऱ्या ठिकाणावर आणलेली, भाताचं तूस वेगवेगळ्या ठिकाणावर आणलेले, हे सगळ्या गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणावर आणलेल्या असतात. वेगवेगळ्या ठिकाणावरून जेव्हा तुम्ही गोष्टी आणल्या असतात, त्या प्रत्येक गोष्टीबरोबर त्याच्यामध्ये काही अपायकारक घटक आलेले असतात. साहजिकच आहे की स्टरलायझेशनच्या प्रोसेसमध्ये युजफुल आणि हार्मफुल दोन्ही पण घटकांचा याच्यामध्ये नायनाट होतो किंवा नष्ट होतात. म्हणजे जे घटक उपयोगित आणि जे घटक उपयोगी नाही, त्या दोन्हींचा पण याच्यामध्ये नायनाट होतो. त्याच्यामुळे तुम्हाला प्लॅनिंग करताना जर का तुम्हाला केमिकल पद्धतीने ह्याला करायचं असेल, तर तुम्हाला याच्यासाठी मार्केटमध्ये जनरली 4 केमिकल्स मिळतात. एक आहे तुमचं फॉर्मॅलिन, दुसरं आहे तुमचं हायड्रोजन पेरॉक्साईड, तिसरं आहे तुमचं मिथिल ब्रोमाइड आणि चौथं आहे तुमचं बासामिड. शक्यतो मिथिल ब्रोमाइड आणि बासामिड होतात गव्हर्नमेंट बॅन करत चाललेले आहे. त्यामुळे तुम्हाला आतमध्ये जे सध्या जे शेतकरी वापरतात 99%, तर ते हायड्रोजन पेरॉक्साईड वापरतात. याचं ज्यावेळी आपण ॲप्लिकेशन करतो, म्हणजे आता हे तुमचे 4 घटक आहेत, लाल माती, शेणखत, वाळू, भाताचं हे सगळं तुम्ही टाकून घ्यायचं शेतामध्ये. नंतर जे तुम्हाला फॉर्मॅलिन सांगितलं होतं, हे फॉर्मॅलिन साधारणतः तुम्हाला 100 चौरस मीटर भागासाठी, म्हणजे तुमच्या जवळपास 1 गुंठ्यासाठी साधारणतः तुम्हाला 10 लिटर फॉर्मॅलिन लागतं, जे त्याच्या 10 पट पाण्यात टाकावं लागतं. 10 पट पाण्यात म्हणजे तुम्हाला ते साधारणतः 100 लिटर पाण्यामध्ये टाकावं लागतं आतमध्ये. नंतर तुम्हाला ते काळ्या प्लास्टिकच्या साहाय्याने 7 दिवस झाकून ठेवावं लागतं. काळ्या प्लास्टिकच्या साहाय्याने 7 दिवस झाकून ठेवायचं. नंतर तुम्ही 7 दिवसानंतर ते ओपन करायचं आणि परत त्याच्यामध्ये नॉर्मल वॉटर सोडायचं, म्हणजे साधं पाणी सोडायचं, की जेणेकरून त्या फॉर्मॅलिनचा अंश वगैरे शिल्लक राहिलेला असेल तर तुमचा त्याच्यातून तो निघून जातो. आणि नंतर मग बेड करायला घ्यायचे अशा पद्धतीने. आता शक्यतो आपले बेड असे बनत नाहीत, बरोबर आहे. आपले बेड असे म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये बनत नाहीत. हे बेड बनवताना आपण ह्याला दोन्ही साईडनं फळ्या लावल्या होत्या, फळ्या, आणि पूर्णपणे वापसा कंडिशनमध्ये आल्यानंतर बेड बनवते. त्यामुळे तुमचे बेड असे बनलेले आहेत. ठीक आहे. नंतर तुम्ही अशी लागवड करू शकता. ह्याच्यामध्ये कुठली कुठली पिकं घेऊ शकतो तर ढोबळी मिरची, काकडी, लेट्यूस, टोमॅटो, ब्रोकोली, अँथोरियम, वांगी, मिरची. भाजीपाला पिकांच्या तुम्ही रोपवाटिका स्थापन करू शकता आतमध्ये. फळझाडांच्या रोपवाटिका करू शकता किंवा भाजीपाला पिकांचं तुम्ही सीड प्रोडक्शन किंवा तुम्ही बियाणे करू शकता आतमध्ये. अशी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही आतमध्ये फळपिकं किंवा भाजीपाला पिकांची नर्सरी किंवा लागवड करू शकता. हे तुम्ही सीड प्रोडक्शन करू शकता आतमध्ये. आता ॲक्च्युली ह्याची उभारणी करताना, ह्या उभारणीचा मी काही जास्त पाठ घेणार नाही, परंतु उभारणी ज्यावेळी तुम्ही करता आतमध्ये, आपण याच्यामध्ये दाखवले आहे, त्यामध्ये ते अगदी असे व्हर्टिकल मातीचे हे दाखवले आपण रेज बेड. तर मातीला एक काहीतरी अँगल ऑफ रिपोज राहतो, ती माती घसरते कुठेही असो. एक्झॅक्टली. म्हणून तुम्हाला मी हे करताना एक शब्द वापरला की हे जे बेड्स आहेत, हे बेड्स आम्ही वापसा कंडिशनमध्ये केले होते. वापसा कंडिशनमध्ये त्याच्यामध्ये जर का तुमचं थोडंसं पाण्याचं प्रमाण असेल तर अशा वेळी तुम्हाला दोन्ही साईडनं फळ्या लावायच्यात त्या बेडच्या. ही कॉस्टली मेथड आहे. ही ॲज अ रिसर्च पॉईंट ऑफ व्ह्यू ठीक आहे, पण सामान्य शेतकऱ्याला जर का बेड बनवायचे म्हटले तर तुम्हाला ते मॅन्युअलीच करावे लागतात. आता सपोज तुम्हाला एखादा बेड बनवायचं, सपोज तुम्हाला ढोबळी मिरचीची लागवड करायची. ढोबळी मिरचीची आपलं तुम्हाला लागवड करायची, तर त्या बेडचं स्पेसिफिकेशन असते की बेडची जी रुंदी आहे ती साधारणतः तुम्हाला 90 सेंटीमीटर ठेवावी लागते, म्हणजे किंवा 1 मीटर पकडा, वरचा टॉप आहे.
2 बेडमधलं जे अंतर आहे ते तुम्हाला 50 ते 60 सेंटीमीटर ठेवायचं आहे. आणि ठेवावं लागेल. हां 2 बेडमधलं अंतर आणि बेडची जी उंची ती साधारणतः तुम्हाला 30 ते 40 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट ते 1.5 फूट ठेवायची. आता हे बेड तुम्हाला अशा कंडिशनला करायचे आहेत की त्या बेडमध्ये थोडीशी आतमध्ये वापसा कंडिशन आहे, तरच तुमची ती माती टिकून राहणार आहे. नाही हे करायच्या वेळेला वापसा कंडिशनमध्ये तिला मॉइश्चर राहिल्यामुळे ती उभी राहील. बरोबर आहे. पण जसजशी त्याला हे होईल वातावरणाशी जे होईल मॉइश्चर कमी होईल त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की ते बेड टाकल्यानंतर तुम्हाला आतमध्ये वरून ड्रीप इरिगेशन सिस्टीम टाकायची. अच्छा म्हणजे वापसा सिस्टीम पाटाने पाणी द्यायचं नाहीये. तुमचा प्रश्न मला समजला. ह्याच्यामध्ये नाहीतर तुम्ही बरेचसे लोक करतात बेड करतात आणि 2 बेडमधनं पाटाने पाणी सोडतात. किंवा काही लोक मला विचारतात प्लास्टिकमधनं झाड कसं उगवलं. प्लास्टिक आच्छादन टाकतात आणि मध्येच त्याला झाड उगवलेलं असतं. तर तसं तुम्हाला ह्याच्यामध्ये करायचं नाहीये. ह्याच्यामध्ये सर तुम्हाला किती वेळ लागणार आहे? 15 मिनिट ना. मला टायमिंग सांगा तसं तुमचं ना का मी दिवसभर इथंच आहे. ह्याच्यामध्ये जो विषय आहे की ज्यावेळी तुम्ही बेड्स हे रेज बेड करता अशा वेळी तुम्हाला ड्रीप इरिगेशन सिस्टम टाकण्याचे. त्याच्यामध्ये पण ड्रीप इरिगेशन कुठली? इनलँड ड्रीप इरिगेशन सिस्टीम. ह्याच्यामध्ये जे आपण ड्रीप इरिगेशन सिस्टम टाकतो तर ती इनलँड ड्रीप इरिगेशन सिस्टम ते तुम्हाला मी कल्टिवेशनच्या पॉईंटमध्ये दाखवलं. म्हणजे दुपारी आपण जे लागवड तंत्रज्ञान घेणार आहे तर त्याच्यामध्ये तो पार्ट आहे. आत्ताचा जो पार्ट आहे फक्त स्ट्रक्चर डिझाईन आणि तुम्हाला सबसिडी किती मिळणार, किती गुंठ्याचं करायचं असेल तर तुम्हाला खर्च किती येणार. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं शेडनेट हाऊसचे आपण डिझाईनकडे जाऊ की एखाद्या शेतकऱ्याला 10 गुंठ्याचं करायचं आहे, 20 गुंठ्याचं करायचं आहे, 30 गुंठ्याचं करायचं आहे, तर ॲक्च्युली खर्च किती आणि गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी किती देणार आहे आतमध्ये करत असताना उभारणी करताना. आता एखाद्या शेतकऱ्याला सपोज शेडनेट हाऊसची उभारणी करायची. ह्याच्यामध्ये मग मी तुम्हाला 2 प्रकार सांगितलेले. एक होतं सपाट छताचं शेडनेट हाऊस आणि दुसरं होतं तुमचं राऊंड टाईपचं शेडनेट हाऊस. जर का एखाद्या शेतकऱ्याला काय म्हणतात लिटरेचर का तुम्हाला मी नंतर हे करतो तुम्हाला फक्त तुम्ही थांबून राहा मेन उद्देश आहे म्हणून आम्ही म्हणतो लिटरेचर नाही आहे नाही का. या टेक्नॉलॉजीमध्ये सपाट छताचं शेडनेट हाऊस आणि राऊंड टाईपचं शेडनेट हाऊस. एखाद्या शेतकऱ्याला जर का फ्लॅट टाईपचं नेट हाऊस बनवायचं असेल, बघा मी काय सांगतोय, एखाद्या शेतकऱ्याला जर का फ्लॅट टाईपचं नेट हाऊस बनवायचं असेल तर कमीत कमी तुम्ही 10 गुंठे ते जास्तीत जास्त 1 एकरापर्यंत बनवू शकता. 10 गुंठे म्हणजे 1000 स्क्वेअर मीटर ते 4000 स्क्वेअर मीटर. एखाद्या शेतकऱ्याला जर का फ्लॅट टाईपचं नेट हाऊस बनवायचं असेल तर तुम्ही कमीत कमी 10 गुंठे ते जास्तीत जास्त 1 एकरपर्यंत बनवू शकता. आता सपोज तुम्हाला 10 गुंठ्याची उभारणी करायची, एक फॉर एक्झाम्पल घेऊ आपण. 10 गुंठ्याची जर का तुम्हाला उभारणी करायची असेल तर गव्हर्नमेंटच्या ज्या काही डिझाईन्स ठरलेल्या आहेत, गव्हर्नमेंटच्या ज्या काही डिझाईन्स ठरलेल्या आहेत त्या डिझाईन्समध्येच तुम्हाला त्याची लांबी आणि रुंदी असणं गरजेचं आहे. जसं की तुम्हाला 10 गुंठ्याचं सपोज 4 मीटर उंचीचं सपाट छताचं नेट हाऊस बनवायचं असेल तर तुम्हाला ते बांधताना एकतर 20 बाय 52 मीटर किंवा 32 बाय 34 मीटरमध्येच बांधणं कंपल्सरी आहे. 20 बाय 52 मीटर म्हणजे त्याची विड्थ आणि लेंथ, 20 मीटर विड्थ आणि 52 मीटर त्याची लेंथ, म्हणजे त्याची रुंदी ही 20 मीटर आणि लांबी ही 52 मीटरमध्येच असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच स्पेसिफिकेशन्समध्ये किंवा डिझाईन्समध्ये असणं गरजेचं आहे. 10 गुंठ्याला सपोज तुम्हाला 20 गुंठ्याचं करायचं आहे तर ते 32 बाय 64 मध्ये असणं गरजेचं आहे. 32 मीटर त्याची रुंदी आणि 64 मीटर त्याची लांबी. तेच तुम्हाला जर का समजा 1 एकरमध्ये करायचं आहे तर तुमचं 40 बाय 100, 40 मीटर त्याची रुंदी आणि 100 मीटर त्याची लांबी असणं गरजेचं आहे आतमध्ये. या डिझाईन्स गव्हर्नमेंटच्या ठरलेल्या आहेत जर का तुम्हाला सबसिडी घ्यायची असेल तर. जर का तुमचं शेत आहे, तुम्हाला गव्हर्नमेंटची सबसिडी नको आहे तर तुम्ही किती लांबी आणि किती रुंदी ठरवायचं हे तुमच्या त्या क्षेत्रानुसार डिपेंड आहे. पण जर का आपल्याला शासनाकडून काही मदत हवी असेल तर तुम्हाला त्याची उभारणी ह्या लांबी आणि या रुंदीमध्येच करणं गरजेचं आहे, कारण गव्हर्नमेंटच्या ह्या ॲप्रूव्ड डिझाईन्स आहेत. बरेचसे लोक म्हणतात की आमच्याकडे वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. गव्हर्नमेंटनं डिझाईन्स अशा पद्धतीने डिझाईन्स केलेत की 120 ते 130 किलोमीटर प्रति ताशी वेगाने जरी वारा आला तरी तुमचं ते स्ट्रक्चर त्या हवेला विंड वेलॉसिटीला धरून राहतं, रेजिस्ट करून राहतं, जर का तुम्ही ते नियमानुसार केलेलं असेल तर. गव्हर्नमेंटचा रेट किती, जर का तुम्हाला 10 गुंठ्याचं बांधायचं आहे म्हणजे 1008 स्क्वेअर मीटरचं बांधायचं आहे तर तुम्हाला गव्हर्नमेंटचा रेट हा 710 रुपये पर स्क्वेअर मीटरला आहे. म्हणजे तुम्हाला जी सबसिडी मिळणार आहे गव्हर्नमेंटची, तुम्हाला जी गव्हर्नमेंटची सबसिडी मिळणार आहे ती 1008 मल्टिप्लाय बाय 710 किती ते मला सांगा. 1008 मल्टिप्लाय बाय 710 कोणीतरी करून सांगा. 1008 गुणिले 710 करा मोबाईलमध्ये. 1008 गुणिले 710 करा. 7 लाख
7,15,680 डिवायडेड बाय 2 म्हणजे 50%. म्हणजे तुम्हाला जे 10 गुंठ्याचं जर का शेडनेट हाऊस बांधायचं असेल तर गव्हर्नमेंट तुम्हाला 3,17,000 रुपये देणार आहे. हा जो खर्च आहे 3,17,000 रुपये, याच्यामध्ये तुमचं स्ट्रक्चर आणि ड्रीप हे 2 कंपोनंट ॲड आहेत. म्हणजे ते स्ट्रक्चर उभारणीचा खर्च आणि मग आतमध्ये तुम्ही जे ड्रीप इरिगेशन टाकणार आहे त्याचा खर्च. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला गव्हर्नमेंट प्लांटिंग मटेरियलचा खर्च देतो. प्लांटिंग मटेरियलमध्ये आतमध्ये जी काय तुम्ही भाजीपाला पिकाची लागवड करणार आहे, रोपांचा खर्च, वाफे तयार करण्याचा खर्च, प्लास्टिक आच्छादनाचा खर्च, खतांचा खर्च आणि औषधांचा खर्च, या 5 गोष्टींना सबसिडी गव्हर्नमेंटची. पहिला सबसिडी स्ट्रक्चरचा खर्च, दुसरा इरिगेशनचा खर्च, तिसरं आतमध्ये रोपांचा खर्च, चौथं वाफे तयार करण्याचा खर्च, 5वं आतमध्ये प्लास्टिक आच्छादन टाकण्याचा खर्च, 6 नंबरला तुमचा खतांचा खर्च आणि 7 नंबरला तुमच्या औषधांचा खर्च. या 7 गोष्टींसाठी गव्हर्नमेंट तुम्हाला 50% सबसिडी देते. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही घटकासाठी सबसिडी नाही. जर का तुम्हाला आतमध्ये प्लांटिंग मटेरियलचं घ्यायचं आहे, सपोज खतं औषधं, गव्हर्नमेंटकडे जर का फंड शिल्लक असेल तरच गव्हर्नमेंट त्या प्लांटिंग मटेरियलसाठी तुम्हाला सबसिडी इश्यू करते. अदरवाईज तुम्हाला स्ट्रक्चरला आणि ड्रीप इरिगेशनला कंपल्सरी सबसिडी. स्ट्रक्चरला आणि ड्रीप इरिगेशनला तुम्हाला कंपल्सरी सबसिडी. आता हे जर का सबसिडी पाहिजे असेल तर त्याचे क्रायटेरिया काय, त्याचं सिलेक्शन काय, हे आपण नंतर बघणार आहे थोडंसं. म्हणजे लाभार्थ्याची निवड कशी केली जाते, प्राधान्य कोणाला दिलं जातं सुरुवातीला हे करताना, त्याची ॲप्लिकेशनची प्रोसेस काय असते, तुम्हाला कोणाशी संपर्क साधावा लागेल, हे आपण थोडेसे नंतर. फक्त हे तुम्हाला तुमचा प्रश्न सगळ्यांना समजावा हा उद्देश आहे म्हणून तुम्हाला. हॅलो, जे एरिया आहे लिमिटेशन टू 1 एकर. सपोज एखादा शेतकरी, सपोज तुम्ही शेतकरी, तुम्ही कुठून आलात? रामटेक. रामटेक. तुमच्याकडे जमीन आहे? किती एकर जमीन आहे? 10 एकर. 10 एकर जमीन आहे. ती जमीन तुमच्या एकट्याच्याच नावावर आहे की घरातल्या सगळ्या कोणाच्या नावावर आहे? एकट्याच्याच नावावर आहे. जर का तुम्हाला ह्या सबसिडीचा 10 एकरासाठी लाभ घ्यायचा असेल, 10 एकरासाठी, तर उरलेली 1 एकरमध्ये तुम्ही ॲप्लिकेबल होऊ शकता आणि उरलेली 9 एकर जमीन हे तुम्हाला नाईलाज असतो तुमच्या बाकीच्या कुटुंबाच्या नावावर करावं लागेल. नाईलाज असतो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की जर का शासनाची तुम्हाला सबसिडी पाहिजे असेल तर 1 एकर तुम्हाला डिवाइड करावे लागेल. एका व्यक्तीच्या नावावर आपण 1 एकरपर्यंतच मॅक्झिमम क्रायटेरिया आहे ह्याच्यामध्ये. NHM मध्ये काय करावं लागेल तुम्हाला, जर का सबसिडी घ्यायची असेल तर ते प्रकरण वेगवेगळ्या नावावरती आपल्याला दाखवावं लागतं. पण मॅक्झिमम सपोज रामटेकमधनं ॲप्लिकेशन जास्त आहेत, अर्ज जास्त आहेत, शासन तुम्हाला ह्या वर्षी 20 गुंठ्याला सबसिडी देईल, पुढच्या वर्षी परत तुम्हाला ॲप्लिकेशन करावं लागेल, त्यावेळी तुम्हाला फक्त 20 गुंठ्यालाच ॲप्लिकेशन मिळेल, म्हणजे सबसिडी मिळेल. याचा क्रायटेरिया काय की गव्हर्नमेंट जेवढ्या योजनांना सबसिडी देतं, जसं की NHM असेल, NHB असेल, आत्मा असेल, RKV असेल, जलसुधार प्रकल्प असेल, शासनाच्या जेवढ्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांचा मिळून मॅक्झिमम क्रायटेरिया तुमचा 1 एकरपर्यंत झाला पाहिजे. जसं की तुम्ही आत्म्याच्या योजनेतून ऑलरेडी 20 गुंठ्याचं घेतलेलं आहे तर तुम्ही फक्त परत 20 गुंठ्यालाच ॲप्लिकेबल होऊ शकता. शासन एकतर तुम्हाला पूर्वसंमती 10-10 गुंठ्याची 4 वेळा देतं, 20-20 गुंठ्याची 2 वेळा देतं, किंवा 30 गुंठ्याची एकदा, 10 गुंठ्याची एकदा असं देतं. जसं की त्यांच्याकडं फंड जेवढे अवेलेबल आहेत त्याच्यानुसार शासन तुम्हाला सबसिडी देतं. त्याच्यानुसार तुम्हाला काही काही शेतकरी काय करतात, एकाच वर्षी 1 एकरचं बांधतात आणि परत शासन तुम्हाला जे सबसिडी इश्यू करतं ते फक्त 20 गुंठ्याला सबसिडी इश्यू करतं. मग परत तुम्हाला पुढच्या वर्षी दाखवताना परत तुम्हाला ते पहिल्या वर्षीचं, कारण काय लक्षात ठेवा, शासनाचं जे इन्स्पेक्शन होतं, शासनाच्या अधिकाऱ्यांचं जे इन्स्पेक्शन होतं तर ते इन्स्पेक्शन 2 स्टेपमध्ये होतं, ज्याला मी म्हणतो की पूर्व मोका तपासणी आणि पश्चात मोका तपासणी. तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना www.hotnet.gov.in एक मिनिट, जसं आता विशेष निघाला तर तुम्हाला तो सबसिडीचा मी पार्ट कव्हर करतो. म्हणजे तुम्हाला शासन जे सबसिडी देणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन कुठं करायचं आहे, www.hotnet.gov.in ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, याच्यावरती तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. www.hotnet.gov.in या याच्यावरती तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. हे ॲप्लिकेशन करताना तुम्हाला कुठली कुठली कागदपत्र गरजेचे आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा 7/12 उतारा, दुसरं तुमचा खाते उतारा, तिसरं तुमचं आधार कार्ड, नंतर तुमचं पॅन कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
आयडेंटिटी साईज फोटोग्राफ्स, दुसरं शासनाचं एक हमीपत्र असतं, तर ते हमीपत्र एक तुम्हाला लागतं. चौथं ट्रेनिंग सर्टिफिकेट, जर का तुम्ही शेडनेट किंवा पॉलिहाऊसचं ट्रेनिंग कंपल्सरी तुम्हाला पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग सर्टिफिकेट गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये तुम्हाला त्याचं टेक्निकल नॉलेज आहे की नाही ते गव्हर्नमेंट चेक करतं. विदाऊट टेक्निकल नॉलेज लाखो रुपये तुम्हाला गव्हर्नमेंट असं देत नाही. बँका इव्हन तुम्हाला हे जे ट्रेनिंग सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला बँक लोन करायला आणि गव्हर्नमेंटचं प्रपोजल टाकायला दोन्हीला पण कंपल्सरी असतं, की ज्याचं ट्रेनिंग तुम्हाला तळेगाव दाभाडेला मिळतं आतमध्ये. हे जे ट्रेनिंग म्हणजे जिथं आम्ही ते ट्रेनिंग देतो लोकांना आतमध्ये, हे करणं तुम्हाला आतमध्ये कंपल्सरी गरजेचं आहे. याच्या उलट जे मी तुम्हाला पॉलिहाऊस म्हटलं, पॉलिहाऊसमध्ये जनरली 2 प्रकार आहेत. एक पहिला जो प्रकार आहे तो आहे नैसर्गिक वायू संचारित पॉलिहाऊस, आणि दुसरा जो प्रकार आहे तो तुमचा वातावरण नियंत्रित पॉलिहाऊस. आपली तर टेम्परेचर जास्त आहे, त्यामुळं पॉलिहाऊसमध्ये तुम्हाला वातावरण नियंत्रित करणं गरजेचं आहे, परंतु त्याची किंमत अवाढव्य आहे. जे रेग्युलर पॉलिहाऊस आहे त्याच्या तिप्पट जवळपास वातावरण नियंत्रित पॉलिहाऊसची किंमत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये 99% पॉलिहाऊस ही आपली नैसर्गिक वायू संचारित पॉलिहाऊस आहेत, की ज्याला गव्हर्नमेंट तुम्हाला 5 गुंठ्यापासून 1 एकरापर्यंत सबसिडी देतं. जसं की मी आता तुम्हाला शेडनेट हाऊसचा चार्ट दाखवला, तसं पॉलिहाऊसमध्ये तुम्हाला जी गव्हर्नमेंट सबसिडी देतं त्याच्यामध्ये तुम्हाला 5 गुंठ्यापासून 1 एकरापर्यंत खर्च येतो. जर का सपोज तुम्हाला पॉलिहाऊस बांधायचं तर इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा, 5 गुंठ्याचं जर मिनिमम असेल तर ते तुम्हाला 20x28 मीटर किंवा 28x20 मीटर ह्याच्यामध्ये त्याची डिझाईन असते. ते जर का तुम्हाला 10 गुंठ्याचं करायचं आहे पॉलिहाऊस तर 28x36 मीटर किंवा 36x28 मीटर या गव्हर्नमेंटच्या डिझाईन्समध्येच तुम्हाला बांधणं गरजेचं आहे. जसं की आपण मागाशी एक बघितलं की शेडेड हाऊसचा खर्च किती, सबसिडी किती. या चार्टवरनं तुम्ही मला सांगा, जर का 10 गुंठ्याचं पॉलिहाऊस आहे, 10 गुंठ्याच्या पॉलिहाऊसला 1008 स्क्वेअर मीटर, गव्हर्नमेंटचा खर्च आहे 935 रुपये. 1008 मल्टिप्लाय बाय 935 करा बरं कोणीतरी. 1008 गुणिले 935, 1008 मल्टिप्लाय बाय 935 करा. 9 लाख भागिले 2 डिवायडेड बाय 2, म्हणजे जवळपास 4.25 लाख रुपये सबसिडी ही तुम्हाला 10 गुंठ्याला मिळते. ही जी सबसिडी ही फक्त तुमचे पॉलिहाऊसचं स्ट्रक्चर आणि ड्रीप इरिगेशनची सबसिडी झाली. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आतमध्ये जी फुलपिके घेणार आहे, ह्या फुलपिकांना पण गव्हर्नमेंट सबसिडी देतं. त्याच्यामध्ये 4 घटक आहेत. फुलपिकांचा लागवडीचा खर्च, बेड तयार करण्याचा खर्च, खतांचा खर्च आणि औषधाचा खर्च, या 4 गोष्टींसाठी तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देतं आतमध्ये. परंतु परत मगाशी जसं म्हटलं की याच्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटकडे फंड्स असेल तरच गव्हर्नमेंट त्याला सबसिडी देतं, अदरवाईज तुम्हाला कंपल्सरी सबसिडी ही तुम्हाला फक्त स्ट्रक्चरला आणि ड्रीप इरिगेशनला सबसिडी मिळणार आहे. आतमध्ये जी सबसिडी मिळणार आहे तर ती स्ट्रक्चरला आणि ड्रीप इरिगेशनला कंपल्सरी सबसिडी मिळणार आहे. आता थोडीशी तुमची काय शंका असेल तर मला थोडंसं आपण डिस्कशन करू आणि मग थोडंसं कंटिन्यू करू. तर जगताप नाव नंबर तुमच्याकडे राहू द्या आणि आपण थोडंसं एक डिस्कशन करू. दुपारी परत 3 वाजता माझंच सेशन आहे इथं फ्लोरिकल्चरवरती. माझं नाव आहे हेमंत जगताप. माझा मोबाईल नंबर आहे 8275 37 1082, 8275 37 1082. हा व्हॉट्सअपचा नंबर आहे, म्हणजे तुम्हाला जर काही अडचण असेल जागेची निवड करताना किंवा करताना तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आता जर का तुम्हाला थोडंसं काही डिस्कशन किंवा काही शंका असल्या तर आपण चर्चा करू. पुणे सर 10च्या नंतर किती नंबर सांगितलं? काय म्हटले? नंबर सांगा एकदा. 8275 37 1082. ह्या मोबाईल नंबरपेक्षा मला तुमच्या शंका महत्वाच्या आहेत, म्हणजे प्रश्न महत्वाचे आहेत. हे सिस्टम तुम्हाला गव्हर्नमेंट मान्य, ह्याच्यामध्ये जवळपास 7,000 रुपये फी असते. 1,000 रुपये तुम्हाला स्वतः पे करावं लागतात, 6,000 रुपये तुम्हाला गव्हर्नमेंट देतं. म्हणजे तुम्हाला त्यासाठी आता सपोज हे जे झालं याचे जर का तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या संबंधित तालुका कृषी अधिकारी यांना जाऊन तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे की मला 10 गुंठ्याचं शेडनेट किंवा 10 गुंठ्याचं पॉलिहाऊस टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही गोष्ट म्हणजे आतमध्ये जे प्लांटिंग मटेरियल आहे तर त्याचा अनुदानाचं मी थोडंसं दुपारी घेणार आहे. म्हणजे फुलशेती जर का तुम्हाला करायची असेल तर कोणकोणत्या फुल पिकांना आणि त्याला किती प्रमाणात सबसिडी आपण दुपारी डिस्कशन करणार आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय अडचण असेल तर विचारा. माईक द्या, माईक द्या. जसं आता माझी BSc ॲग्रीची डिग्री झाली आहे. ओके, तर मला काही अशी वेगळी काही अपॉर्च्युनिटीज आहे का?
आता ह्याच्यामध्ये आम्ही एक जे म्हणतो की जे लोक ग्रॅज्युएट आहेत त्यांना ॲग्री एंटरप्रिनियर, म्हणजे तुम्ही ॲज अ जे प्रोजेक्ट होतात तर त्या प्रोजेक्टवरती तुम्ही ॲज अ सुपरवायझर किंवा ॲज अ इंचार्ज म्हणून लागू शकता. पण तुम्हाला तत्पूर्वी तुम्हाला स्वतःला अगोदर त्याचं ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. कारण BSc ॲग्रिकल्चरमध्ये जे विषय असतात ते पूर्णपणे मिक्स विषय असतात. इथं तुम्हाला शेडनेट किंवा पॉलिसमध्ये जसं की यांची नर्सरी, यांच्या नर्सरीवरती जर का तुम्हाला सुपरवायझर म्हणून जायचं आहे तर पहिल्यांदा तुम्ही तुमची इलिजिबिलिटी काय मागणार, ते तुम्हाला त्या नर्सरीमधलं अगोदर किती नॉलेज आहे. पर्टिक्युलर जर का ग्रीन हाऊस इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला त्या फ्लोरिकल्चरमध्ये जायचं आहे का, व्हेजिटेबलमध्ये जायचं आहे का, लँडस्केपिंगमध्ये जायचं आहे का, नर्सरीमध्ये जायचं आहे, त्याचं तुम्हाला स्पेसिफिक ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला आतमध्ये ॲज अ एम्प्लॉयमेंट म्हणून तुम्ही अपॉर्च्युनिटी जनरेट होऊ शकते. सर पण जसं माझी डिग्री झाली आहे तर मला डिग्री झाली, परंतु डिग्रीमध्ये जे नॉलेज मिळतं, डिग्रीमध्ये जे नॉलेज मिळतं ते सगळं मिक्स नॉलेज असतं. फ्रुट्स पण असतात, व्हेजिटेबल्स पण असतात, नर्सरी पण असतात, पण आपल्याला कुठल्यातच आपण परिपक्व नसतो. बरोबर आहे ना, मान्य ना सगळ्यांना? डिग्रीमधलं जे नॉलेज आहे ह्याच्यामध्ये आपण कुठंच परिपक्व नसतो एका विषयामध्ये. ज्यावेळी या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला उतरायचं आहे तर तुम्हाला कुठल्या तरी एका विषयामध्ये मास्टर होणं गरजेचं आहे. शेडनेट किंवा पॉलीहाऊस किंवा व्हेजिटेबल किंवा फ्लोरिकल्चर किंवा नर्सरी, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं स्पेसिफिक ट्रेनिंग करणं गरजेचं आहे आतमध्ये. ठीक आहे. हॅलो. आलेल्या संकटाचा प्रामाणिकपणे सामना करेन, पण फास घेऊन मारणार नाही, पण फास घेऊन मारणार नाही. धन्यवाद. होते ते देखील आपण जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही कोणी जर उरलं असल्यास मी सरांना विनंती करतो की ते आणखी तुम्हाला 2 मिनिटं देऊ शकतील. कोणाला आणखी, कारण आपण हे शेतकऱ्यांच्या फायद्याकरता त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनेच हा सगळा उपक्रम चालू आहे. त्याच्यामुळे तुमच्या मनात कुठलीही काही शंका असल्यास ते सरांना विचारू शकता. सर, हा जो शेडनेट आहे आणि पॉली हाऊस याची कम्प्लीट ट्रेनिंग कुठे मिळतो आम्हाला? तुम्ही माझा जो नंबर आहे, मोबाईल नंबर 8275371082, मला फोन करा, मी तुम्हाला ट्रेनिंगची बॅच कधी सांगतो नेक्स्ट. पण हे जे ट्रेनिंग आहे हे तळेगाव दाभाडेला मिळतं. नागपूरला नाही होत का? नागपूरला नाही पर्टिक्युलर, परंतु सपोज आता आपण ॲग्रोजन जशी ही कार्यशाळा घेतोय तसं ॲग्रोजनचे वर्षभर ट्रेनिंग प्रोग्राम चालू असतात. तर तुम्ही ॲग्रोजनचे जर का टीमशी कॉन्टॅक्ट केला, शेतकरी जर का जास्त झाले तर ते खास स्पेशल इथे एखादी बॅच लावून आम्हाला पुण्यावरून बोलू शकतात, इथे इन्व्हाइट करू शकतात. पण ते शेतकरी तुमचे कमीत कमी 25-30च्या वरती असले पाहिजेत. किती असला पाहिजे? 25-30च्या वरती बॅच असली पाहिजे. पण सर, आम्ही कशी नोंदणी करायची? एक तर तुम्हाला पुण्याला घ्यायचं असलं तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर का तुम्हाला नागपूरमध्ये हवे असेल तर तिथं नागपूरमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांची संख्या जास्त असली पाहिजे, तर ॲग्रोविजन एक सेपरेट ट्रेनिंग लावू शकतो 2 दिवसाचं इथं नागपूरमध्ये. नाही, पण ॲग्रोविजन सोबत आम्हाला संपर्क करायचा तर कसं करायचं? कार्यशाळेचं कोण बघतं? ज्या लोकांना ट्रेनिंगची आवश्यकता आहे त्यांनी कृपया सरांच्या मोबाईलवर रिक्वेस्ट टाकावी आणि साधारणतः मग जितके विद्यार्थी म्हणा किंवा ज्यांना आवश्यकता आहे असे शेतकरी म्हणा, त्याच्यानुसार आम्ही ते नक्की आयोजित करू, हे मी सांगू शकतो इथं. धन्यवाद सर. हां, साधारणतः 15-20 लोक जरी असले, म्हणजे त्याच्याकरता 50 असण्याची आवश्यकता नाही, आपण 15 ते 20 लोक जरी असले तरी आपण ते करू. धन्यवाद सर. हां, नाही, तुम्ही सरांच्या मोबाईलवर कॉन्टॅक्ट करा, मी सरांशी कॉन्टॅक्ट करीन. मला जर माहीत झालं की सरांना जो 12 झाले 15 झालेले आहे तर कशाप्रकारे नागपूरच्या विविध याच्यामध्ये हॉलमध्ये आणि संस्था देखील आहे तिथे आपण नक्की आयोजन करू शकू. मोबाईल नंबर घ्या 8275 त्याच्यामुळे 37 सरांचा मोबाईल 8275 37 1082 हा व्हॉट्सअपचा नंबर आहे. 8275 37 1082.